श्री गुरुचरण रूपी कमरातील पराक्रमांनो म्हणजे चरण धुलिकणांनो, माझे मन हाच आरसा आहे, तो पुसून स्वच्छ करा. मी रघुश्रेष्ठ रामचंद्राचे चारी मुक्तिरूपी धर्म, अर्थ, काम व मोक्ष असे फळ देणारे विमल यश वर्णन करतो. ही तनु, हा देह निर्बुद्ध आहे हे जाणून मी पवनकुमार मारुतीचे स्मरण करतो. त्याने मला बल, बुद्धी, विद्या हे सर्व द्यावे व माझे कष्ट आणि क्लेश, विकार हरण करावेत. ज्ञानाचा व गुणांचा सागर असणाऱ्या हनुमंताचा जय जयकार असो. तिन्ही लोकांना उज्ज्वल करणाऱ्या कपीश्वर म्हणजेच वानरश्रेष्ठ हनुमंताचा विजय असो. हा रामाचा दूत अतुलनीय बलाचे निजस्थान आहे, अत्यंत बलशाली आहे. अंजनीपुत्र व पवनसुत अशी त्याची नावे आहेत. अर्थात हा महावीर महान विक्रम करणारा, वज्रासारखे शरीर असलेला, वाईट बुद्धी दूर करणारा व सद्बुद्धीला साथ देणारा असून त्याची कांती कांचनासारखी आहे. उत्तम वेश, कर्णातील कुंडले व कुरळे केस यांनी हा शोभत आहे. अर्थात याच्या हातात वज्र व ध्वज शोभत आहेत. खांद्यावरून यज्ञोपवीत रुळत आहे. हा शंकराचा अवतार व केसरी नावाच्या वानराचा पुत्र आहे. याचे तेज व प्रताप फार मोठा असून हा जगाला वंदनीय झाला आहे. अर्थात हा मारुती विद्यावंत, सद्गुणी आणि अतिशय चतुर आहे. रामाचे कार्य करण्याची त्याला अत्यंत उत्कंठा असून प्रभू रामचंद्राचे चरित्र ऐकण्यात त्याला अत्यंत रस आहे. रामचंद्र, लक्ष्मण व सीता यांच्या मनात त्याचा निवास आहे, म्हणजेच त्यांना तो अत्यंत प्रिय आहे. अर्थात याने अशोकवनात सीतेला आपले सूक्ष्म म्हणजे लहान आणि सौम्य रूप दाखवले, तर विकट रूप धारण करून लंका जाळली. याने भीम म्हणजेच भय वाटेल असे रूप धारण करून असुरांचा संहार केला व रामचंद्राचे कार्य यशस्वी केले. यानेच संजीवनी आणून लक्ष्मणाला शुद्धीवर आणले. याला श्री रामचंद्राने आनंदाने हृदयाशी धरले व याचा मोठा गौरव करून म्हटले, हनुमंता, जसा माझा भरत तसाच तूही माझा प्रिय बंधू आहेस.
सहस्त्र तोंडाचा शेषनाग तुझी कीर्ती वर्णन करील, असे म्हणून श्रीरामाने हनुमंताला गाढ आलिंगन दिले आणि म्हणाला, हे हनुमंता, सनकादिक मानसपुत्र, ब्रह्मादी देव व मुनीतील श्रेष्ठ मुनी, यम, कुबेर यासह सर्पराज आणि व्यासादी कवी आणि पंडित, संपूर्ण जगातील सर्व श्रेष्ठ लोक तुझे वर्णन कसे करू शकणार? हे हनुमंता, तू सुग्रीवावर मोठा उपकार केलास, त्याला रामाची भेट घडवलीस व त्याचे स्वतःचे राज्यही परत मिळवून दिलेस. तुझा उपदेश बिभीषणाने मानला व त्याचेही कल्याण झाले. तो लंकेचा अधिपती झाला, हे तर साऱ्या जगात सुविख्यात आहे. हे हनुमंता, हजारो योजने दूर असणारा जो सूर्य, त्याला तू खाण्यासारखे गोड फळ समजून धरलेस. आणि जेव्हा प्रभू रामचंद्राची मुद्रिका तोंडात ठेवलीस, तेव्हा लीलया समुद्र ओलांडलास. यातही काही आश्चर्य वाटण्यासारखे नाहीच, कारण समुद्राचे ते अंतर जरी मोठे होते तरी सुद्धा तुझ्याजवळ असलेल्या राममुद्रिकेचे बळ अतिप्रचंड होते. जगातील जेवढे म्हणून कठीण कार्य असेल तेवढे तुझ्या कृपेने, अनुग्रहाने सोपे होते. रामाच्या कृपेमुळे हनुमंता तू रक्षण करणारा आहेस. रामाच्या आज्ञेशिवाय तू दूर जात नाहीस. तू त्याच्या नेहमी सान्निध्यात राहतोस. तुला शरण आलेल्यांना सर्व सुखे लाभतात. तू रक्षण करता असताना कोणालाही भय नसते. तू स्वतःचे तेज केवळ स्वतःच सहन करू शकतोस. तुझा भूभुत्कार ऐकून तिन्ही लोक भयाने थरथर कापतात. महाबली महावीर हनुमंताचे नाव कानी पडताच भूतपिशाचे जवळ येत नाहीत. जर वीर हनुमानाचे नाम सतत जपले तर सर्व रोग व पीडा समूळ नष्ट होतात. जर तुम्ही मन, कर्म, वाणी व ध्यान हे सर्व हनुमंताकडे लावलेत तर हनुमान तुम्हाला संकटातून सोडवतो. हे हनुमंता, तू तपस्वी राजा रामाला सर्वात श्रेष्ठ मानतोस व त्याची सर्व कार्ये तू साधून देण्यास सज्ज असतोस.
हे हनुमंता, जर कोणाचेही आणखी काही मनोरथ असतील तर ते तू पूर्ण करतोस आणि त्यांना दीर्घ जीवनक्रमी फल देतोस. तुझा प्रताप 4ही युगात असतो हे तर प्रसिद्धच आहे व तुझ्यामुळे हे जग उज्ज्वल झाले आहे. हे हनुमंता, तू साधू संतांचे रक्षण करणार आहेस व राक्षसांचा नायनाट करून तू रामाला अतिप्रिय झाला आहेस. तुला अष्टसिद्धी म्हणजेच अणिमा, लघिमा, गरिमा, महिमा, इशिता, वशिता, प्राकाम्य आणि प्राप्ती तसेच नवनिधी म्हणजेच कुबेराजवळील धनाचे कोश दुसऱ्यांना वरदान म्हणून देता येतील असा वर जानकी मातेने तुला दिला आहे. तुझ्याजवळच रामभक्तीचे रसायन आहे. तूच रघुपती रामचंद्राचा दास, त्याच्या सेवेत सदा तत्पर असतोस. तुझे भजन केले, भक्ती केली तर ती रामाला पोहोचते व भक्तजनांना जन्मोजन्मीचे दुःख विसरायला लावते. हे हनुमंता, तुझे भक्त अंतकाळी अयोध्येस जातात. अयोध्येत जन्म मिळाला तरच मनुष्य हरिभक्त मानला जातो. आता अन्य देवतांचे ध्यान न करता हनुमंताच्या सेवेनेच सर्व सुखे मिळतील. जो बलिष्ठ वीर हनुमंताचे स्मरण करील त्याची संकटे नष्ट होऊन सर्व प्रकारच्या पीडा नाहीशा होतील. हे गोस्वामी हनुमंता म्हणजेच सर्व इंद्रियांचा स्वामी असलेल्या हनुमंता, तुझा त्रिवार जय जयकार असो. तू गुरुदेवांप्रमाणे कृपा कर. या स्तोत्राचे जो कोणी 100 वेळा पठण करील तो बंदीतून सुटेल व त्याला मोठे सुख प्राप्त होईल. जो हे हनुमान चालिसा स्तोत्र वाचील त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतील. याला गौरीश्वर शंकर साक्षी आहेत. हे हनुमंता, हा तुलसीदास नित्य हरीचा चेला आहे. तेव्हा हे नाथ म्हणजेच हनुमंता, माझ्या हृदयात तू निवास कर. हे संकटहरण करणाऱ्या, अतिशय मंगल असे मूर्तिमंत रूप असणाऱ्या व देवांचे आणि पृथ्वीचे रक्षण करणाऱ्या पवनसुता, तू राम
लक्ष्मण, सीता यासहित आमच्या हृदयात निवास कर. इति श्री हनुमान चालीसा संपूर्ण.